नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आता विषय असा आहे, चिखली गावच्या मरीमाता देवीची यात्रा आहे. सोबतच आपल्या गावच्या राखणदाराला पण निवेद नारळ करून पूजा केली जाते. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण आमच्या गावातलं असणारे प्रभू रामचंद्र आणि त्यांचे दास मारुतीराया यांचं दर्शन घेतलं. आणि हे जे आमच्या मंदिराच्या उजव्या बाजूला असणारं एक 2 पिढ्याचं असणारं हे पिंपळाचं झाड आहे. मित्रांनो, ते काही दिवसापूर्वी पडलेलं आहे, तरी त्याला नवीन उभारी फुटलेली आहे. आणि मंदिरासमोरच विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे. मित्रांनो, आमचं गावचं मूळ ग्रामदैवत श्री त्रिमूर्ती दत्त त्यांचं पण दर्शन घेतलं. आणि गावाबाजूला असणारे अंबाबाईचं मंदिर, तिथं कोमलने निवेद नारळ केला. आणि गावच्या शिववरती असणारी आई दर्शन घेऊन आम्ही मूळ ठिकाणी म्हणजे गावाच्या बाहेर असणारं गावचं राखणदार म्हणजे गोडशे बाबा, आम्ही या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, आता पाठीमागं मंदिर दिसते ते गोडशे बाबा म्हणून. आपण दरवर्षी इथं निवेद नारळ किंवा कोणी कोंबड्या कापतं, कोणी बोकड कापतं, म्हणजे जे त्याच्या सोयीनुसार. आता तुम्ही म्हणाल ह्या देवाचं महत्त्व काय? महत्त्व हेच म्हणजे एक आपलं गावचं शिवार, आपली शेती, ह्या सगळ्याची न कळतपणे ती राखण होते. ती राखण म्हणजे हा देव करतो, त्याला राखणदार म्हणतात. त्या राखणदाराची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्याच्या पद्धतीनं त्याची नावं असतात वेगवेगळे. आता इथं आमच्या इथं आम्ही ह्याला गोडशे बाबा म्हणून आमच्या इथं ओळख आहे ह्या देवाची. तर तुमच्या इथं पण त्या ह्याला काय चला तुमच्या इथं कोणत्या त्या देवाला त्या नावानं ओळखतात कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या उरसाला इथं असते का तुमच्या इथं असा प्रकारचा देव कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आमच्या आज मर्याची जत्रा आहे चिखली म्हणून गावची. आता आम्ही तिकडे निघालोय आणि जात जात शिववरचा म्हणजे आज आम्ही जवळपास सगळ्या देवाला निवेद नारळ करावं लागते म्हणून आम्ही आज करावले. तर कोमा तुझं काय म्हणणं आहे सांग? काय नाही, पण मग ते काहीतरी मग भाषेशी बोलणार, काहीतरी डिस्टर्ब करणार. असं द्या, आम्हाला काय माहिती व्हिडिओ काढणार. चला म्हणते मी असं चला. तर मित्रांनो, हे आमचं असं चष्टा मस्करी हे चालूच असते टिंगलटवाळी. तर विशेष सांगायचं म्हणजे आज मूळ चिखली गावच्या मरीमाता देवीची यात्रा आहे. आपण आज तिकडं निघालो आहे. मित्रांनो, हे आहे ते पुणे सोलापूर हायवे आणि त्याच्या लगतच हे चिटकून चिखली गाव आहे आणि त्या गावची कमान आहे. तर मित्रांनो, गर्दी तर भरपूर दिसते. तर चला मित्रांनो, हे आहे ते मेन मूळ मरीमाता देवीचं मंदिर आहे. गर्दी भरपूर असल्यामुळं थोड्या लोकांना आतमध्ये सोडलं जाते. आता देवीची यात्रा म्हणलं की जवळपास कोंबड्याचाच नैवेद्य तिथं दाखवला जातोय. मित्रांनो, एवढं घाई गडबडीतनं पण आकानं पनोला आणि शंभूला दर्शन घेऊन बाजूला येऊन उभं राहिली. मित्रांनो, देवीचा खरा मानकरी म्हणजेच हा पोतराज. गावकरी गावावरचं असणारं धार्मिक संकट अडीअडचण ह्याच पोतराजाला सांगत असतात आणि हे पोतराज त्याच्यावरती काय उपाय करावे लागतील ह्याच्यावरती पर्याय सांगत असतात. तर मित्रांनो, हे जे तुम्ही आवाज आता ऐकला, चोरापासून सावध राहा, हे सांगण्याचं कारण म्हणजे या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी सगळेच देवासाठी येतात असं काय नसतंय. का तर काही जण गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करण्यासाठी पण येत असतात. मित्रांनो, हे वडाचं जे झाड आहे 200 ते 250 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे. कमीत कमी 5 ते 6 माणसाच्या कवळ्यामध्ये बसत नाही. मित्रांनो, आम्ही लहान असताना यात्रा एकदम साधारण भरायची, पण जसं जसं गावाची डेव्हलपमेंट होईल किंवा सुधारणा होईल तसं तसं मोठमोठे पाळणे खेळण्याची सोय व्हायला लागली. तर मित्रांनो, हे सगळं पाहिल्यानंतर पनो आणि शंभूनी हट्ट धरला की आम्हाला ह्याच्यामध्ये बसायचं आहे. पटकन तिकीट काढलं आणि त्यांच्या आवडीच्या खेळण्यानुसार त्यांना त्यात बसवलं. मित्रांनो, आता तुम्ही हे सगळं जे बघताय ह्यामध्ये जे आम्ही लहान असताना जी यात्रा भरायची आणि आता जी भरते ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसून यायला लागला आहे. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओमध्ये जी मी माहिती देतोय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या प्रदीप दादा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजला पण फॉलो करून घ्या. मित्रांनो, तुमचं सपोर्ट हीच माझी खरी ताकद आहे. तर चला मित्रांनो, आज तुम्ही एवढा सहकार्याने सपोर्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद.